तर मग आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो आशेगावच्या कन्या, आपल्या अकोट तालुक्यातील आशेगावच्या कन्या आणि पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे आसाम रायफलमध्ये जॉईन झालेले आहे. आणि आसाम रायफल म्हणजे पॅरामिलिटरी फोर्स आणि जे चीनच्या सीमेवर जवळपास काम करते आणि आपल्या भारतीय सैन्य दलातली सर्वात म्हणजे ज्यांना खूप जास्त कार्य बजावावं लागते किंवा खूप जास्त मोहीम पार पाडावं लागतात ते एक बल म्हणून आसाम रायफल काम करते. आणि आपल्या अकोला जिल्ह्यासाठी जे गर्वाची अकोला जिल्ह्यातली पहिली महिला की जे आसाम रायफलमध्ये लागलेली आहे. एक आपल्या क्लाससाठी एक मानाची गोष्ट आहे की आपल्या क्लासमधली मुलगी अकोला जिल्ह्यातून पहिल्यांदा आसाम रायफलसाठी गेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आसाम रायफलमध्ये आता ट्रेनिंगही पूर्ण केलं. ट्रेनिंग पूर्ण करून त्या ट्रेनिंगमध्ये काय अडचणी असतात किंवा इथपर्यंत यासाठी काय अडचणी गेल्या किंवा लागायसाठी काय अडचणी गेल्या त्याचं डिस्कशन करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मी त्यांना तुमच्यासमोर आमंत्रित केलं. तर मी तुम्हाला पहिले विनंती करतो की तुमचे जर काहीतरी न्यूनगंड असतील किंवा फोर्समध्ये कसं जायचं, फोर्समध्ये खरंच मुली जातात काय, आज तुमच्यासमोर एक ज्वलंत उदाहरण असंही म्हटलं चालेल. कारण मी त्यांना त्या वेशभूषेतच का बरं बोलावलं त्याचंही कारण तेच आहे की मुलींमध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे की आपल्याला पुढे या फोर्समध्ये जाऊन काहीतरी एक देशाला आपल्या समर्पण द्यायचं आहे आणि मुली काही मागं नाहीत याचं एक प्रतीक तुमच्यासमोर मी बसवलं. तर मी संघमित्रा धांडे यांना विनंती करतो की त्यांनी पहिले त्यांचा परिचय करून द्यावा आणि तुमचं मनोगत तुम्ही सुरू करू शकता. माझं नाव संघमित्रा महानंदन धांडे आहे. मी राहणार आसेगाव बाजार, तालुका अकोट, जिल्हा अकोला. माझी निवड 2018 मध्ये SSC GD मध्ये आसाम रायफलमध्ये झाली होती आणि सध्या माझं ट्रेनिंग नागालँड सुखोई इथं चालू आहे. आणि मी मार्च 2021 मध्ये 28 तारखेला नागालँडला गेली होती आणि काही समजत पण नव्हतं फ्रंट रूल काय, बॅक रूल काय, काहीच नाही. स्टार्टिंगला आम्ही गेलो होतो ना तर म्हणजे कोणी म्हणत होतं की नको जाऊ, इतक्या दूर बाबाला म्हणत होते की नको जाऊ. आणि मी म्हटलं नाही बाबा मी जाते, कारण की मुलगा नाही आहे. आता तर सर्व मुलगाच म्हणत आहे. लोक कुठेही जाते ना तर लोक म्हणतात की आनंदाचा मुलगा आहे. आणि एवढं टाउटिंग करत होते की बस आता तर अशा वेशभूषेत सोडूनच द्या, म्हणजे तेच तोंडातच बोटं राहिले. आणि ट्रेनिंग काही एवढं काही हार्ड नसते. लोक एवढे घेऊन देत होते बाबाले की काय एवढ्या दूर पाठवते मुलीने, काही नको पाठवू आणि तिकडचे लोकही काही व्यवस्थित नाही, असं काहीही नसते. ट्रेनिंग पण काही हार्ड नाही जात. आणि आपण म्हणतो की आमचं तर गोळीवरचंच जीवन आहे. माणसाने मरण इथे येते तिथं येते, फक्त मनात माणसानं हौसला ठेवा की नाही जायचं आहे म्हणजे जायचं आहे. आणि आम्ही गेलो ना तिथं तर गुरुजी लोक इतके चांगले आहेत आणि तिथल्या मुली म्हणजे बहिणी, सगळ्या बहिणी एवढ्या चांगल्या नाहीत राहत तशा बाकीच्या मुली राहतात ती अदर स्टेटच्या. आणि आम्ही असे आहो की एका ग्लासांनी चहा असते ना तर आम्ही 10-12 मुली मिळून असं पेतो की असं की हे तेरा झुटा आहे मी नाही पिऊंगी असं कोणीच म्हणत नाही. एकामेकाचं उष्ट खातो आम्ही आणि असंच राहा लागते तिथं. तुम्ही जर म्हणसाल ना की नाही हे तुझ्या उष्ट आहे मी खात नाही असं तिथं म्हणणारं कोणीच नाही आहे. तुझ्या घरचं काय आलं ते मला ते पार्सल येते ना सर तर हक्कानं घेतात ते. आणि आपण सर्व असं मिळून राहिलं ना तर ट्रेनिंग काहीच माहीत पडत नाही. आणि आमची फायरिंग झाली ना, नाईट फायरिंग, डे फायरिंग काहीच नाही. एवढी मजा आहे की फायरिंगमध्ये सोडून द्यायची तर मी तर बुलेट आणली होती पण प्लेनमध्ये ना ते बॅग पुढे जातच नव्हती तर मग ते काढून टाकायला हवे. फर्स्ट डे एवढे पराक्रम केली पण म्हणजे घरी दाखवायसाठी घरी पाहायचे असते ना ते फोटोमध्ये वेगळेच वाटते पण रिअलमध्ये ना वेगळं नसते. फायरिंग करायला लई मजा येते आणि असं काही नाही फोर्समध्ये सर्वजण मरतातच ते आपल्या नशिबाचा भाग असते. माणसाने मरण इथं येते तिथंही येते. आता 47 ER मणिपूरमध्ये जो ॲम्बुश म्हणजे घात झाला ना त्याच्यामध्ये एक CO साहेब आणि त्यांची वाईफ आणि मुलगा वारला. तर ते आपल्यावर डिपेंड आपण कसं करतो. आणि पनिशमेंट भेटते म्हणजे पनिशमेंट अशी भेटते की ते आपल्यासाठी भेटते. आपण आपला जीव कसा वाचू त्याच्यातून पुढे म्हणजे फायर येते आणि आपण आपला जीव कसा वाचू. म्हणजे आम्हाला ना सर पनिशमेंट कशी देतात, नाली असते ना नालीत किडे त्याच्यातली आम्हाला रोलिंग करावं लागते
पण ते कशासाठी जीव वाचवायचं चला लागते. चाला नाही लागत, हे पूर्ण हे शिलते, पूर्ण हे ढोकं पूर्ण शिलतात. आणि त्याच्यात ती क्रोलिंग करावं लागते, बॅक रूल फ्रंट रूल हे फक्त आपल्यासाठी, आपण आपला जीव कसा वाचू त्याच्यासाठी असतात. पनिशमेंट काही नाही आहे. आणि जे गुरुजी लोक असतात, साहेब असतात, कंपनी कमांडर, मेजर, जेसीओ, सुभेदार, हे आपल्या आईबाबासारखे असतात. कारण की म्हणजे त्यांना पण त्यांचा परिवार दिसत नाही ना आपल्याला दिसत नाही. म्हणजे 10 महिने तिथं राहावं लागते आणि 2 महिने इथं राहावं लागते. म्हणून ते म्हणजे आपल्या मुलाबाळासारखं पाहतात. घरची आठवण मी इथंच आली ना तर म्हणजे असं गमत नाही आहे मला, कारण की तिथं खूपच सुंदर आहे. आणि व्ह्यू आणि पहाडांनी आमचं ट्रेनिंग झालं ना सर, तर पहाडांनी आमचं ट्रेनिंग होतं, CI कॅम्प होता. पूर्ण जिथं मुलांचं ट्रेनिंग झालं ना तिथंच मुलींचं, तिथंसा मुलगा मुलगी काही नाही आहे. मुलं कंप्लेंट करतात शिवलं की आप मतलब लड़कियां भी एक जैसी पे ले रही है और हम भी, तो लड़कियों की भी नाईट ड्यूटी लगाव. तो आमची पण बाहेर नाईट ड्यूटी लागते. आणि जेव्हा नाईट ड्युटी असते ना तर सकाळी PT साठी उठायला मन नाही होत, उभ्या उभ्या झोप लागते, झोपायला भेटत नाही. 3 तास झोपायला भेटते फक्त. पण असं आहे, स्टार्टिंगला भारी केलं पण आता काही एवढं भारी नाही झालं. कोर्स खूप चांगले आहेत, तुम्ही जॉईन करून पहा. मी जेव्हा गेली मला लोक म्हणत होते नको जाऊ, पण मला जायचंच होतं. आणि हेअर कट तर करायचाच होतं, लांब केस होते माझे, एवढी म्हणजे जेवढ्या महाराष्ट्राच्या मुली आहेत ना त्यांनी लास्टमध्ये हेअर कट केला. आणि कंपल्सरीच आहे, कारण की जंगल ट्रेनिंग राहते ना तिथं पाणी भेटत नाही आहे जास्त, तर मग केस धुवाच लागतात. आणि तिथं जुळा नाही पळा लागत, 2 वेण्या घालून एक फिगर बांधायला लागते, एक पण केस नाही दिसलं पाहिजे. आणि मग कापावंच लागले. डूब गई नाही आप क्या करे. विचारा ना तुम्ही, काय तुमचे प्रश्न असतील तर मी सांगते, सांगा विचारा. तुम्ही तिथं गेल्यावर समजा तुम्हाला असं काही वाटलं नाही काय, किंवा जसं आपण एकदम नागालँडमध्ये आहे, तुम्ही एकदम नागालँडमध्ये गेले, म्हणजे आम्हाला तुम्ही तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम होत आहे किंवा मग जायचं आहे फोर्समध्ये, मी तुमच्याशी 2-3 वेळा त्याबद्दल बोलू, तुम्हाला मला जायचं आहे समजा. आम्ही थोडं मागं गेलो होतो की बा मॅडम चालल्या डायरेक्ट, कशाला जाती, तुम्हाला काही वाटलं नाही तिथे गेल्यावर एकदम? काहीच नाही वाटलं सर, काहीच नाही. म्हणजे तिथले लोक पण असे मयाळू आहेत. इंग्लिश कंपल्सरी आहे तिथं सर, इंग्लिश बोलतातच, पण फोर्समध्ये हिंदी जास्त चालते ना. आणि त्यांची नागालँडची ती वेगळीच भाषा आहे. आता थोडी समजायला आली, आता ते शिकावंच लागेल त्यांची लँग्वेज. आणि ते तिथले लोक पण चांगले आहेत. आता बरोबर ते कुत्र्याचं मटण दिसलं असं ट्रेन दिमापूरहून म्हणजे तिकडे सुकईला जायसाठी आम्ही ऑटोमध्ये, पाऊस पण खूप होता त्या दिवशी. मग उतरलो बाहेर, असं म्हणजे ते बोकड्याचं कसं लटकेल राहते ना, कुत्र्याचं लटकेल होतं. एवढा वास, म्हणजे मी तर काही खातच नाही, मला असं नॉनव्हेज मी खात नाही, एवढा वास येत होता की असं वाटत होतं की तिथं जाऊन पण त्या कुत्र्याचं मटण खाऊ घालतील काय आपल्याला. पण तिथं ना नाही, तिथं नाही खात. तिथले लोक खातात कुत्र्याचं मटण, साप काही खातात ते. आणि तिथं सर मतलब बांबूचा व्यवसाय जास्त आहे आणि वर्किंग त्यांची जास्तच लागते तिथं सर. हा बांबू, आणि एवढं सुंदर सुंदर बांबूपासून एवढे सुंदर वस्तू बनवतात ते की बस सोडून काम जास्त इकडचे आहेत ना, इकडचे म्हणजे नॉर्थ ईस्टला जास्त काम सांगतात. आणि यानंतरचा या आधीचा जो प्रवास होता तुमचा, म्हणजे या आधीचा प्रवास खूपच कितपर्यंत येईपर्यंत, म्हणजे नोकरीवर लागेपर्यंत, तो त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. तो खूपच कठीण होता, सांगू शकत नाही. मी विचार करते ना, असं मागं गेली तर रड येते, पण विचार करायचा नाही त्या गोष्टीचा. कारण की माझी लहान बहीण आहे सरी, तिचं लग्न केलं मी, कारण की बाबाला मुलगा नव्हता आणि लोक टॉन्टिंग करत होती की काय शिकवतो मुलीले, काही खरं नाही, लग्न ते करून पाहुणे आणले होते. पण मी म्हटलं नाही, मला नोकरीवरच लागायचं आहे. आता तर बस सोडून द्या, कसे डोक्यावर घेतात. मी आली तशी मी घरी नाही आहे, बोलावणं सुरू, चहा नाश्ता सुरूच आहे. आणि लागली नसती तर लग्न केलं असतं, लहान लहान मुलं असते तर आली काय गेली काय. पण आता एवढा लागला मान सन्मान भेटते ना, तो लग्न झाल्यावर भेटत नाही. लग्न होते, आता मी हे लग्न काही करणार नाही, का लग्नही करणार नाही, पण नोकरीवर लागल्यावरची गोष्टच वेगळी आहे. माणसाला किंमत नाही आहे, लोक पैशाला किंमत देतात. तुमच्यापाशी पैसा आला ना तर 4 चौघ उभे राहतात तुमच्याजवळ,
बाबू कधी आला काय आला, तीच तुमच्याजवळ पैसे नसले ना तर तुम्हाला कुत्रही विचारत नाही. मी स्वतःची परिस्थिती सांगते, कारण की मी ना सकाळी यायची, संध्याकाळी घरी जायची 8 वाजता. त्याच्यात लोक म्हणत होते काय काय रे मानंदन, ती पोरगी अशी तशी इतक्या वाजता घरी येते. मी घरी येत बाबा म्हणत होते बाई तुम्ही अंगावर शितोळे उडवता काय. मी म्हटलं तुम्हाला जर असं काही माहीत पडलं, जास्त चिबरले ॲटोवालेच असतात. कोणाला स्वतःची वाट स्वतःला दिसत नाही. मायबाप पैसे देतात, गेले 100 रुपये अकोटल्याचा क्लास कर, पण स्वतःची पाठ स्वतःला दिसत नाही. बाहेरचे दिसते की आपली पोरगी आपला पोरगा काय करून राहिले. आणि जास्त करून ना ॲटोवाल्याला माहित होते की सोडून देणारे तेच असतात. कुठं सोडलं काय सोडलं तेच सांगतात. मग मी तेच म्हटलं तुम्हाला कोणा काही सांगितलं की तुमची पोरगी इथं दिसली, या पोरासोबत दिसली तर तुमची चप्पल आहे, मी पाठ आहे. आणि मग त्यांना मोकळं सोडून दिलं तर आज इथं आहे. कारण की मुलाची जागा घ्यायची होती ना. रिकामे धंदे केले असते सर तर छाती काढून चालली नसते. आणि रिकामे धंदे करायला आयुष्य पडेल ते कधीही होतात, पण मेन मुद्दा काय आहे, नोकरी लागणं. आणि आपले मायबाप आपल्यासाठी काय करतात. आता तर परिस्थिती अशी, पाऊसच येत नाही, पराठी कापूस देत नाही. शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. मी मजुराची मुलगी आहे, शेतकऱ्याची नाही. मी मजुराची मुलगी आहे. मी स्वतः एवढे कामं केले, उडीद हरभरा पूर्ण सोंगण पूर्ण केलेलं आहे. मी कापूस आहे, मी क्विंटल कापूस वेचते. आता कॅपॅसिटी आहे कापूस वेचायची. अभ्यास करत होती मी, म्हणजे इथून जायची आणि कधी समजा आई कामाला जात होती तर स्वयंपाक भाजी पण करा लागत होती. तर जो झाला तो पण सकाळी मी नेहमी 3 वाजता अभ्यास करायला उठायची, डेली 3 वाजता. आणि जो लायब्ररीतला आहे तो वेगळाच, सकाळ ते समजा 6 वाजेपर्यंत. तुम्ही जे फिजिकल वगैरे केलं त्याच्याबद्दल काही सांगू शकता का माहिती? फिजिकल तर समजा 8 मिनिट 40 सेकंदच होते, पण रनिंग माझी आउट ऑफ आहे. तिथंच समजा पीपीटी धावाच लागते आम्हाला. तिथंच हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल याला जास्तच महत्व आहे. रस्सा पूर्ण हात बेकार झाले होते माझे, सेकंडमध्ये पास झाली मी. बीपीटी धावा लागते आर्मीवाला, म्हणजे सर्वांना कंपल्सरीच आहे बीपीटी. जेव्हा बीपीटी धावतो ना तेव्हा समजते की पगाराचं काय महत्व आहे. कारण की होतच नाही, पूर्ण छाती फुलते. रायफल सोबत पोच विथ रायफल, 6 किलोची रायफल. आता गेल्यावर आमचा 25 किलोचा रोड मार्च होणार आहे. 22 kg वेट पाठीवर आणि 6 किलोची रायफल आणि तो लोखंडाचा हे हेल्मेट. पूर्ण छाले येतात पाहायला. पण असं आहे फेल तर ते होऊ देत नाही. पण आपण कधी आपलं म्हणजे मनात येऊ द्यायचं नाही की नाही आपल्याच्यानं होत नाही, होते. धाडस ठेवावं लागते. धाडस मेन मुद्दा आहे. तुम्ही म्हणसाल की नाही होत नाही, काही मुलं म्हटलं मुलं पळून आले तिथून, मुली पण पळून आल्या. त्यांच्या ज्यानं होत नव्हतं त्या आले पळून. जे चांगल्या घरचे आहेत, ज्यांना म्हणजे गेले पाहासाठी फिरासाठी नागालँड काय असते, 10-12 दिवस काढले मग पळून आले. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. काय तुमचे? कारण खरंच एक मी तर म्हणतो पूर्ण अकोला जिल्ह्यासमोरच नाही, पूर्ण महाराष्ट्रासमोर एक असं व्यक्तिमत्व घडलं की ज्याच्यापासून आपण काही घेऊ शकतो. म्हणजे मागच्या वर्षी आपल्या क्लासच्या मला वाटतं 7 मुली होत्या का मॅडम? तुम्ही 7 मुली होत्या की ज्या वेगवेगळ्या कोर्समध्ये गेल्या होत्या स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून. तर यावर्षी असं वाटतं की तो आकडा 50 वर जायला पाहिजे. आणि तो आकडा पाहूनच जास्तीत जास्त फॉर्म भरल्या गेले, ही महत्वाची गोष्ट. कारण एकानं सुरुवात केली की मग मागा दुसरा येतेच. फोर्समध्ये गेल्यावर रायफलची ओळख होते. ग्रेनेड बॉम्ब कधी विचार नव्हता केला की बॉम्ब फेकीन म्हणून मी, पण मज्जा येते. ग्रेनेड फेकायला मज्जा येते, असे फेका मस्त. ट्रेनिंग मध्ये खूपच जास्त मजा येते. माहिती पडत नाही दिवस कसे असतात. ते सर आम्हाला पनिशमेंट भेटते ना तर आम्ही एन्जॉय करू पनिशमेंट खातो. आणि आमची झोप नाही होत, कधी कधी 3 तासच झोपायला भेटते. तर आम्ही मातीवरही झोपतो. आणि आम्ही रात्रीचे नाईट क्लासेस असतात तिथं असं नाही लागल्यावर क्लास नाही होत, पेपर नाही होत. पेपरही होतात, क्लासही होतात. इन्सास, LMG, SLR, RM पेपर होतात. म्हणजे ते शिकवतात, त्याचा पेपर होते. मॅथ रीडिंग पूर्ण चालते आमचं. ग्रेनेड हे ते पूर्ण त्याचं शिक्षण देतात. ते नाईट क्लास मच्छर असतात, असं वाटतं काय देवा कुठं आलो.
अंधारातच म्हणजे लाईट नाही चालू म्हणजे ते कंदील असते जुन्या काळातली कसे क्लास चालायचे लाईट बस तसा क्लास चालते आमचा अंधारातच. विचारा ना तुमचे काय प्रश्न आहेत तर मी सांगते. फिजिकल तरी किती तास केली मग तुम्ही रोज? फिजिकल मी सकाळी जात होती आणि तसं कॉलेजमध्ये केली मी. मुलांसोबत केली मी रनिंग. मुलींसोबत नाही केली, मुलांसोबत केली. स्विमिंग पण आहे फोर्समध्ये. स्विमिंग शिकायला भेटते. हॉर्स राईडिंग म्हणजे जे आहे जे करायचं आहे ते पूर्ण आहे. ज्याच्यात आपल्याला रुची असली त्याच्यात जाऊ शकतो आपण. तुमचं पहिल्यापासून ध्येय हेच होतं काय की बा फोर्समध्ये जाईल? माझं ध्येय हेच होतं की फोर्समध्ये जावं, कारण की मुलाची जागा घ्यायची होती आणि ती मी घेतली असं वाटत आहे मला आता. कारण की मुलगा नव्हता ना, म्हणूनच मी माझ्या लाईना बहिणीचं लग्न केलं. तयारी किती वर्षापासून केली? काय कसा अभ्यास करत? 2016 मध्ये लावली होती क्लास. 2016 स्टार्टिंगला काही समजत नाही कोणतं पुस्तक काढावं काय. आणि त्याच धुंदीमध्ये पाहुणे आणले होते किंवा मुलीचे लग्न करा तुम्ही, लहान येऊन राहिली मागं 18ची झाली. आमच्या कास्टमध्ये असं 18 वर्षाच्या म्हणजे 17 वर्षाच्या मुलीचे लग्न करून टाकतात. एसटीमध्ये लग्न करून टाका मुलीचं. आणि लग्नाची तर इच्छा नव्हती, करायचंही नव्हतं कारण की ध्येय वेगळंच होतं ना. तर अशी गेली होती पाहुणे की नाही बा तुम्ही मला पसंतच नका करू. साडी घातली, बांगड्याही नाही घातल्या, काहीच नाही, बस आता जुडा पाळला त्याच्यासमोर गेले. तेच पाहुणे म्हणतात बाई तुम्ही शिक्षण शिकायचं आहे का? मी म्हटलं हा, म्हणून तशी आली तुमच्यासोबत. खरंच अशीच गेली होती की त्यांनी पायथा बरोबर नाही म्हटलं पाहिजे. पण ते असे पागल लोक होते की त्यांना हो म्हटलं होतं. बाबाने सांगितलं की लग्न करत नाही म्हणजे करत नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा तुमचे काय प्रश्न आहेत काय नाही. आणि सुरुवातच पण तुम्ही विचारा तुमचे काही प्रश्न असतील तर मी सांगते. फोर्स मुलींसाठी पण कम्फर्टेबल आहे, असं नाही की अनकम्फर्टेबल आहे म्हणून. आणि जी आपली कंपनी कमांडर असते ना ती आपल्या आईसारखी असते. आणि तिथं कसं आहे सर काही म्हणजे असं जायच्या अगोदर म्हणजे असं सांगून होते की फोर्समध्ये ना यूज करतात मुलींचा, पण असं काही नसते. मी माझा अनुभव सांगत आहे. नाईट ड्युटी पण लागते आमची मुलींची. कोणत्याच फोर्समध्ये काहीच होत नाही, काहीच होत नाही. मी समजा ज्यांनी पाहिलं नाही ते काय सांगतात. प्रियंका आहे ना, प्रियंका तिच्या कानावर पण तुम्ही जवळून पाहिलं ना, ज्यांनी पाहिलं ते काय बोलतील, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवा. लागलेले आहेत ना, म्हणजे कोणाकोणाचं मन असते की बा आले नाही पाहिजेत म्हणून, बाकीची असतात. प्रेम काय म्हणत होती ताई म्हणे कानावर तर मग असं येऊन राहिलं म्हणे की फोर्समध्ये मुलींचा यूज होतो असा तसा. पण काही नाही होत. सांगणारे काही सांगतात पण असं काहीच नाही होत. जे कंपनी कमांडर असते ना आपली मेजर, ती ना आईसारखी असते सर. माहीत आहे आमच्या याच्यामध्ये जी आमची कंपनी आहे, मी धनश्री कंपनीमध्ये आहे. आणि 6 वाजतापासूनच जे गुरुजी लोक असतात जे आपल्याला ट्रेड करतात ते ना म्हणजे रोल कॉल होते 7 वाजेपर्यंत. तो झाला की बस माणूसही येत नाही तिथं. आणि नाईट ड्युटीमध्ये 9च्या नंतर आम्हाला थंब पुकारायला लागते. तो मोठ्या आवाजात पासवर्ड असते रोजचा. तो पासवर्ड जर आला तुम्हाला तर तुम्हाला आतमध्ये एंट्री, नाही आला तर जे आमच्यापाशी एवढी मोठी खुकरी राहते ना चाकू, तर तुमचा आम्ही समजा कोणी आले तर मर्डरही केला ना तर आम्हाला सूट आहे. पूर्ण चेकिंग होते. सायडिंग ड्रेसिंग खूप आहे फोर्समध्ये. थोडीशी प्रेस येते, शूज पॉलिश, 3च बटन दिसले पाहिजे. विचारा ना, मीच बोलत आहे. तुमच्या व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाहिजे तोच ड्रेस कोड आहे का मग? हे कंपल्सरी आहे सर. हे व्हॉट्सअपवर पाहिजे तुमचे फोटो कंपल्सरी आहे. आणि कुठं बाहेर गेलो ना तर मुक्ती ड्रेस आहे आम्हाला. तो ब्लू कलरचा तोच घाला लागते. सिव्हिल कपडे नाही चालत. सुट्टी असली तर मग घाला तुम्ही, कारण की सिव्हिल कपडे नाही चालत. तुम्ही एक आता मोठं ध्येय बाळगा फोर्समध्ये जायचं आणि असं काही समजू नका की बाबा महिला काय करू शकतात. एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर की महिला काय करू शकतात. आतापर्यंत आपल्याला फोर्स माहित नव्हती, आता महिला फोर्समध्ये झाली. काही नाही आहे सेम. कोणी कसं म्हणत नाही. 50 किलोचं पोतं उचला लागते जेव्हा आमची वर्किंग लागते ना, राशन वर्किंग, तर मुलांच्या बरोबरीतच काम करावं लागते. कशासाठी? आपले हात मजबूत झाला पाहिजे आणि बीपीटी आपण पास झालं पाहिजे. काही मुली अशा आहेत जे ड्रिलमध्ये आणि बीपीटी मध्ये पास नाही झाल्या ना, त्यांना घरी यायला नाही भेटलं.
किलोमीटर धावाच लागते. पुशअप, सिटअप हे सर्व आहे. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा पास करण्यासाठी आपण कोणकोणते पुस्तकं वाचले ते सांगा. आर.एस. अग्रवाल मग मॅथ केलं मी. सरांचं सर पण त्यातूनच शिकवतात ना. सरांचं करंट आणि सुजित पवारचं ते बुद्धिमत्तेसाठी ते पण केलं मी. आणि स्टाफ सिलेक्शनचा पेपर एवढा काही हार्ड येत नाही. तुम्ही निघून जाता त्याच्यात हिंदी ग्रामर येते, पॅसेज येतात त्याच्यातली. हिंदी ग्रामर आहे ना ते यावेळेस आहे ना. निगेटिव्ह मार्किंग होती, यावेळेस आहे म्हणते. निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे नाही. दोन सोडा लागेल प्रत्येक प्रश्न. जुनं करंट वाचा. जुनं करंट जास्त विचारतात त्याच्यात. जुनं करंट तसंही जास्त विचारतात. जुनं करंट वाचा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. इकडे पोरायचे असतील तर तेही विचारू शकतात. हेही स्तब्ध पडल्या रेली समजून काय बोला. सर माहित आहे आपली जे कला आहे ना, कोणीच सर म्हणत नाही तिथं. आणि डान्सिंग सिंगिंगला जास्तच महत्व आहे. चांगला ना एवढ्या व्यस्त याच्यात थोडंफार. कारण की माहिती आहे घरची आठवण नाही आली पाहिजे म्हणून त्यासाठी डान्सिंग सिंगिंग जास्तच चालते. गाणे म्हणा, तुमची कला व्यक्त करा. ड्रामा आहे ते पण आमची सीओ साहेब दिला ऐकून सगळा. विचारा नाही तुम्हाला काही प्रश्नाच्या विचारायचं तर विचारा. म्हणून आता तो न्यूनगंड दूर करून टाका किंवा मुलाच्या बरोबरीनं मुली फोर्समध्ये जाऊ नाही शकत. मी तो म्हणतो असं होऊच शकत नाही. मी तो म्हणतो आता पूर्ण आपल्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात ऐकावं ही गोष्ट की मुली ती आता फोर्समध्ये कमी नाही. आणि या वर्षीपासूनच मला वाटतं एनडीए मध्ये मध्ये मुलींना चान्स भेटला. ह्या पेपर घेऊन आले. तुम्हाला काही प्रश्नाच्या विचारायचं तर विचारा. म्हणून आता तो न्यूनगंड दूर करून टाका किंवा मुलाच्या बरोबरीनं मुली फोर्समध्ये जाऊ नाही शकत. मी तो म्हणतो असं होऊच शकत नाही. मी तो म्हणतो आता पूर्ण आपल्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात ऐकावं ही गोष्ट की मुली ती आता फोर्समध्ये कमी नाही. आणि या वर्षीपासूनच मला वाटतं एनडीए मध्ये मुलींना चान्स भेटला. ह्या पेपर घेऊन आले. मुलं खूप आहे सर तिथं म्हणजे 2000 जवळपास मुली आहेत. तुमची ड्युटी कुठे आहे? नागालँड. मी नागालँड सुकुरी गाव आहे. तिथं आहे आपले म्हणजे आपली जी आहे ना मेजर आहे ती तसं आपली काय सीता अशोक शेळके. आपल्या मेजर म्हणजे आपल्या मराठी खूपच डेंजर आहे ती. तर माझे तिथल्या मुली म्हणतात अपनी गावली को कुछ समजा ऐसा वैसा बहुत परेशान करते. म्हणजे तिला असं पटत नाही. आता लर्निंगमध्ये पण जर असलं आपलं कॉम्प्युटर, आता कॉम्प्युटर तर झालेलं आहे माझं पण परत एकदा करावं लागेल. कारण की बसल्याच काम प्रॅक्टिस होऊन जाते. ड्रिल माझं एवढं चांगलं होतं ना पण मी थर्ड अटेम्प्टमध्ये पास झाली. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. जे तुमच्या मनात आहात न्यूनगंड ते तुम्ही विचारा. जवळपास सगळेच क्लिअर करून दिले त्यांनी. दुसऱ्याच्या गोष्टीच्या इकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही करा. बरोबर. स्वतःचं पहा, आई वडिलाच्या इकडे पहा, त्याच्या अपेक्षा काय ते पहा. दुसऱ्याच्या अपेक्षेचं काय करतात? दुसऱ्याच्या अपेक्षा दुसऱ्यासाठी. कोणा अपेक्षा आपल्याकडे व्यक्तही केल्या कोणी करत नाही. मग त्याच्या अपेक्षा आपल्याकडे व्यक्त एखाद्यानं केलंही कोणतं त्याली अपेक्षा व्यक्त. आता काय करतात? प्रत्येकाच्या अपेक्षा आहे. बोल बा. तुमच्या काही समजा प्रश्न असतील काही तर तुम्ही विचारू शकता. गेल्यावर विचारतात ताई सांग ती प्रिया इंगळे आहे ना तिचा पण कॉलेज सावऱ्याची मुलं आलेली त्यांचा ट्रीटमेंटचा पेपर आहे तिथं. तर विचारा तुमचे काय प्रश्न. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. किंवा कोर्समध्ये जे खूप लोक अपेक्षा व्यक्त करतात. जेवण व्यवस्थित भेटते, पोटभर भेटते. जेवण रोज चेक होते. एकदा ना ते काळी डाळ ती उडदाची डाळ बनते ती तसा ती वेगळीच. तर त्याच्यातली ना अड्या होत्या. तर 2 गंज डाळ कंपनी कमांडरनं फेकून द्यायला लावली आणि त्वरित करायला लावली. चेकिंग होते जेवण. तुला तर मी या पदाला थोडी असते आणि तुमच्यासमोर बोलली नसती असती कोणा गावात. झालं असतं तर म्हणजे संसारात गुंतलेली असती. पण आज इथं थोडी असते. जो मान सन्मान मिळत आहे तो सरांमुळेच मिळत आहे. म्हणून तुम्ही एक अशीच गोष्ट करा किंवा खरंच नोकरीवर लागल्याशिवाय पत्रिका छापूच नका. हे लोक एवढे हरिकले की बा छापता का आता या दिवाळी.
लागत लग्न सोडून नाही, हिंदूच नका फालतू. मी कोण्याच लग्नात गेली नाही, मी कोण्या पंक्तीतही जेवायला गेली नाही, कारण की भूकच होत नाही आपली. आणि लग्न खोटं वाटत असेल सर, बाबाला विचारा, मी कोण्याच लग्नात गेली नाही आजपर्यंत. मी एकटीच घरी, घर नाही, मामाच्या इथं पण नाही गेली मी माझ्या. आता गेली 2 दिवस झाले तेव्हा, कारण की ध्येयच वेगळं होतं, तर गाव हिंडून काय करता. बरोबर. म्हणून लग्नात जाऊ नका आणि पत्रिका छापायची घरी नका करू, पहिले लागा मग पत्रिका छापणच आहे. अरे बरोबर. इकडे तर नका सांगू सर, इकडे सांगा. अरे बा येणं जर पॉम्पलेट वाटले की पॉम्पलेट बायोडाटाचे कारण की आई बाबाला वाटते ना की मुलगी लग्नाची झाली, पण आपणच आपल्या आई बाबा सांगितलं की नाही 1-2 वर्ष थांबा भाऊ, मी लागतो. ते तुम्ही सांगू शकता ते सुद्धा. तुम्ही आपण सांगू शकतो. गेले पहिले घरी बोलत असते. आपले मायबाप कसे आहेत, आपल्याला जन्माने घालतात, तेच कर्तव्य ते पार मारतातच, पण आपण त्याच्यासाठी काय देऊ शकतो आणि आपण त्याच्यासाठी काय करू शकतो हे महत्वाचं आहे. बरोबर. ते आपल्यावर डिपेंड आहे. लग्न आज ना उद्या होऊनच जाते. नोकरीवर लागल्यावर मग तर चांगले स्थळ येतात, जसं नाही तसं. आणि मग तर कोणाचं ऐकाय नाही लागत ना, कारण की पैसा बोलते माणसाचा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, पण मला वाटतं की बा मॅडमने एकदम आणि खूप क्लासला येताना एक गोष्ट खरंच मनापासून सांगतो, बाकीचे असे प्रपोज करणारे लय भेटतात, पण तुम्ही ना खरंच हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. आपलं जे मेन ध्येय आहे ना त्याच्यावर लक्ष द्या, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. कारण की लय भेटतात असे की तू आवडते असं तसं, तिकडे लक्ष नका देऊ. आपले मायबाप आपल्यासाठी काय करतात त्याच्या चेहऱ्याची इकडे पहा, आपलं ध्येय आपल्याला बरोबर दिसतं. क्लासला येतो आपण, आपलं इकडे टाकाय जुळलेला असते आणि आज ना उद्या खरंच हसण्यासारखं त्याला पोट नाही भरत ना, ते महत्वाचं. इकडे क्लासला येतो आपण, मायबापाला काही माहित नाही होत की बाबा पोरगी क्लासला गेली, आणि इकडे टाका जुळलेला असते, क्लासचाच नसेल बाहेरचाही असेल कोणी, पण मग इकडे आल्यावर झाला ते क्लासला आलो, दुसऱ्या दिवशी पोरगा म्हणते मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत, चल आपण लग्न करू. पळून जातात, लग्न करतात, इकडे सरचाही कचरा होते, सरच्या क्लासचाही कचरा होते. नाही ना, मायबापाच्या इकडे पण सरच्या इकडे पण घरी पीठ कमी पडले भांडतात. चार दिवस पैसे दिले, 4 दिवस वांगे कांदे, 4 दिवस पुरतात. बस बाद में खाली राहते. लग्नाच्या अगोदर ना नोकरीचा विचार करा, मग कोणाही सोबत करा, मायबाप नाही म्हणून. बरोबर आहे. अतिशय योग्य बोलला तुम्ही, जे वास्तविकता आहे ते बोलले. आनंद झाला असं मनोगत ऐकून. असं मनोगत खरंच कधी ऐकायला भेटत नाही, पण जे रिअल गोष्ट आहे ते ऐकायला भेटली आज. तर तुमचे काही प्रश्न नसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मनोगतातून भेटलं. तर चला, आजचा दिवस आपल्यासाठी काही चांगला राहील, नवीन काहीतरी घडीन आपल्या जीवनात अशी अपेक्षा व्यक्त करू आणि थांबू. धन्यवाद.